मंडळी नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मंडळी, आजच्या कार्यक्रमात मूळचे तरसोदीतले नरेश काळे यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. या मुलाखतीचा विषय आहे लोकल ते ग्लोबल, कृषी निर्यातीचं बळ. मंडळी नमस्कार. मंडळी, शेती ही केवळ शेती न राहता आता ती एक सशक्त उद्योजकीय दिशा ठरत आहे. आपल्या शेतकरी बांधवांनी मेहनतीनं पिकवलेल्या भाज्या, फळं आणि इतर उत्पादनं ही फक्त स्थानिक बाजारात मर्यादित न ठेवता आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा मोठ्या प्रमाणावर पोहोचवता येतात. त्यासाठी लागतो तो योग्य दृष्टिकोन, निर्यातीची माहिती आणि योग्य मार्गदर्शन. आजच्या आपल्या या कार्यक्रमात आपण भेटतोय अशाच एका अनुभवी आयात निर्यात व्यावसायिकाला, ज्यांनी कृषी उत्पादनांची निर्यात करून अनेक शेतकऱ्यांना नवं आर्थिक क्षितिज गाठून दिलंय. चला तर मग जाणून घेऊयात निर्यातीच्या संधी, प्रक्रिया आणि त्यामागचं यशस्वी अनुभव कथन आपल्या आजच्या या खास मुलाखतीतून. आणि यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत नरेश काळे, जे मूळचे जळगाव जिल्ह्यातल्याच तरसोदीतले आहेत आणि सध्या ते मुंबईमध्ये वास्तव्याला आहेत. नरेशजी, आपलं स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये. नमस्ते मॅडम. सगळ्यात सुरुवातीला मी आपल्याला हे विचारते की आपण व्यावसायिक आहात, नेमका व्यवसाय आपला काय आहे? माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. बेसिकली आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर्समध्ये काम करतो. मुंबईमध्ये जितके इन्फ्रास्ट्रक्चर्स आज बघायला मिळतात, अटल सेतू असो, पनवेल एअरपोर्ट असो, मेट्रो लाईन्स असो, तर यामध्ये एक मेजर रोल आम्ही प्ले केलेला आहे, मी आणि माझ्या कंपनीने. आणि त्यासोबतच आता अलीकडच्या काळामध्ये आम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेसमध्ये पण उतरलेलो आहोत, ज्यामध्ये मेजरली आमचा जो 80% फोकस आहे तो आम्ही शेती आणि शेतीमालाशी रिलेटेड जे बिझनेसेस आहेत जगभरामधले, त्यामध्ये आम्ही कॉन्सन्ट्रेट करत आहोत. बरं, खूप छान. आपण शेतीशी संबंधित आयात निर्यातीच्या व्यवसायामध्ये उतरलेले आहात. नक्कीच याचा शेतकरी बांधवांना फायदा होईल. आता याच विषयाकडे वळून आणखी एक प्रश्न तुमच्यासाठी की जगाच्या पाठीवरती इतर देशांमध्ये भारतीय शेती आणि शेतकऱ्यांचं महत्त्व आपण काय सांगाल? भारतीय शेती आणि शेतकऱ्यांचं महत्त्व समजावून घेण्याआधी मला एक सगळ्यात महत्त्वाची बाब तुमच्या लक्षात आणून द्यावीशी वाटते. कदाचित ती 90% लोकांना माहीत नसेल. आपल्या भारतीय शेतकऱ्यांना जर तुम्ही जगाचा भौगोलिक नकाशा ओपन केला आणि त्यामध्ये जर तुम्ही जनसंख्या बघितली तर अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, नेपाळ, भूटान आणि चायनामधला काही पार्ट, हा जो बेल्ट आहे यामध्ये जगातली 50% जे लोकसंख्या आहे ती यामध्ये वास्तव्य करते. ठीक आहे. हा एक रिसर्चचा पार्ट आहे जो प्रत्येकाने रिसर्च करायला पाहिजे की याच भागामध्ये का इतकी डेन्स पॉप्युलेशन आहे. याचं कारण असं आहे की हा जो भौगोलिक परिसर आहे, या भौगोलिक परिसरामध्ये जमीन आणि इतर वातावरण, नैसर्गिक वातावरण या पद्धतीचं आहे की जे प्रत्येक जीवाला पोषक आहे. मग ते वनस्पती असू दे, प्राणी असू दे किंवा मनुष्य असू दे, त्यामुळे त्यांची ग्रोथ चांगली होते. जर तुम्ही बघाल तर आज नाही, अनेक काळापासून भारतामध्ये विविध प्रकारच्या वनस्पतींचं पीक घेतलं जातं. जंगलात जर तुम्ही फिरलात तर जैविक विविधता तुम्हाला बघायला मिळते, पक्ष्यांमध्ये, प्राण्यांमध्ये, वनस्पतींमध्ये सुद्धा. आणि हे या रिजन मध्ये बघायला मिळतं. हे जर तुम्ही जर्मनी किंवा युरोपियन किंवा अमेरिकन कंट्रीजमध्ये गेलात आणि तिथले जंगल जर तुम्ही बघितलेत ना, तर त्या ठिकाणच्या जंगलांमधली जी वैविध्यता आहे त्या ठिकाणी एकाच प्रकारचे वनस्पती तुम्हाला आढळतील. भारतामध्ये तो प्रकार नाहीये. तर जैविक विविधता या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकते. त्यामुळे या ठिकाणी डेन्स पॉप्युलेशन आहे. हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरा महत्वाचा की जगाच्या पाठीवर शेती व शेतीचं महत्व काय, हे जाणून घेण्यासाठी जगातले विविधता जी आहे, तिथलं कल्चर, तिथले लोक, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि त्यांना काय लागतं, हे अगोदर आपण जाणून घ्यायला हवं. इतिहास जर तुम्ही बघाल, इंग्रजांच्या काळापासून, आपण जास्त लांब जाणार नाही, तर इंग्रजांनी भारतामध्ये चहाचं उत्पन्न सुरू केलं. आसाम मधले हजारो हेक्टर, लाखो हेक्टर जमीन त्यांनी कट केली जंगलांची आणि त्या ठिकाणी त्यांनी चहाचं उत्पन्न सुरू केलं. कारण ते चहा त्यांना हवी होती आणि त्यांची जी जमीन होती त्यामध्ये चहाचं उत्पन्न निघत नव्हतं. तर भारतीय शेत जमीन जी आहे त्याचं महत्व इंग्रजांना कळालेलं होतं की ही ती जमीन आहे ज्यामध्ये आपण काही जरी पेरलं तर ते उगवू शकतं. आणि या ठिकाणी अशी लोक राहतात ज्यांना फक्त ट्रेनिंगची आवश्यकता आहे, ज्यांना ट्रेनिंग दिल्यानंतर ते कुठलंही पीक
चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात. आज जर तुम्ही आसाममधला शेतकरी बघितला जो चहा पिकवतो, तर तुम्हाला वाटणार नाही की आजच्या 300 वर्ष अगोदर याचा जो पूर्वज होता, या शेतकऱ्याचा जो पूर्वज होता, त्यांना चहाचं कुठलंही ज्ञान नव्हतं. इतके ते व्यवस्थित पद्धतीने आज चहाची शेती करतात. तर काय ना की आज भारतीय शेतीमालाचं जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट म्हणजे इम्पोर्टेड फळ आहे, त्याची शेती सुरू झालेली आहे. अनेक प्रकारचे असे फळांचं उत्पादन, अनेक प्रकारचे अशा क्रॉप्सचं उत्पादन घेतलं जात आहे की जे भारतीय नाही आहेत, पण त्याचं उत्पादन घेतलं जात आहे. तर भारतीय शेतजमीन जी आहे ती 100% कॅपेबल आहे कुठल्याही प्रकारचं पीक उगवण्यासाठी. आणि भारतीय शेतकरी जो आहे तो अतिशय मेहनती आणि हुशार आहे. फक्त काय येत ना की कुठे काहीतरी कमी पडतंय, ज्यामुळे हा समन्वय साधला जात नाहीये प्रॉफिटेबिलिटी मधला. कुठे ना कुठे जो लॉस भारतीय शेतकऱ्याला होतोय त्याच्यामध्ये मेहनतीमध्ये तो कमी नाही पडत आहे. कधी नैसर्गिक आपत्ती येते, कधी त्याचा अभ्यास कमी पडतो, कधी मार्केटची जी डिमांड आहे ती जर वर खाली झाली तर त्यामध्ये त्याचं नुकसान होतं. जर तुम्ही आजच्या 5000 वर्ष आधी ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण जिवंत होते त्यांचा जर तुम्ही फोटो बघितला तर त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ असतात बलरामजी. तर बलरामजींच्या खांद्यावरती तुम्हाला नांगर बघायला मिळेल. याचा अर्थ याच्या 5000 वर्ष आधी भारतीय शेतीमध्ये नांगराचा उपयोग हा होत होता आणि भारतीय शेती तेवढीच प्रगत होती जेवढी आज आहे. किंवा इनफॅक्ट मी बोलेल की यापेक्षा पण कदाचित जास्त असेल. कारण त्यावेळच्या ज्या प्रॅक्टिसेस होत्या किंवा त्यावेळच्या शेतकऱ्यांच्या ज्या रिच्युअल्स होत्या त्यामध्ये कधीही आपल्याला पूर्ण हिस्ट्रीमध्ये रिसेंटली काही वर्षांपर्यंत हे आपण बघितलेलं नाहीये की शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. असं कुठलं क्षेत्र किंवा अशी कुठली वस्तू आपल्या लक्षात आली आहे का की ज्यामध्ये आपल्या भारतीय शेतीमालाला मागणी वाढली आहे? कसं आहे की भारतीय शेतीचं महत्त्व म्हणण्यापेक्षा आपण काय करू ना, एक संपूर्ण जगाचा जर तुम्ही एक सर्वे केला तर संपूर्ण जगभरामध्ये प्रत्येक ठिकाणी आज मनुष्य वस्ती आहे. आणि ज्या ठिकाणी मनुष्य आहे त्या ठिकाणी भूक आहे. आणि ज्या ठिकाणी भूक आहे त्याला ते भूक घालवण्यासाठी तुम्हाला अन्न लागणारच आहे. मग मॅक्सिमम कंट्रीज, काही कंट्रीज ज्या आहेत त्या मांसाहारी आहेत, काही कंट्रीज ज्या आहेत त्या प्रो व्हेजिटेरियन आहेत. ठीक आहे. तर काही लोक जर समजा मांसाहार करत असतील तर त्याच्यासोबत त्यांना गहू, तांदूळ किंवा इतर व्हेजिटेबल्स लागतातच ते शिजवण्यासाठी. ठीक आहे. तर आज जगभरामध्ये लोकांच्या खाण्यापिण्याची जर तुम्ही लाईफस्टाईल बघितली तर त्याच्यामध्ये आजच्या 10-15 वर्ष आधी किंवा 20 वर्ष आधी जी लाईफस्टाईल होती त्यामध्ये आणि आजच्या लाईफस्टाईलमध्ये भरपूर फरक आहे. याचं मी एक उदाहरण तुम्हाला देतो की आजच्या 15 ते 20 वर्ष आधी अमेरिकेमध्ये चिकनचा भरपूर मोठा ट्रेंड होता की चिकन मोठ्या प्रमाणावरती ते लोक खात होते. पण जे रिसेंटली कोंबड्यांना ज्या पद्धतीने मोठं केलं जातं, ज्या प्रकारचे हार्मोन्स इंजेक्ट केले जातात, त्यामुळे ह्युमन बॉडीवरती होणारे जे साईड इफेक्ट आहेत हे त्या लोकांना लक्षात आलेत. त्यामुळे बरेचसे जे लोक आहेत आज अमेरिकेमध्ये किंवा UK मधल्या बऱ्याचशा देशांमध्ये ते आज वळलेले आहेत तुमच्या विगन कम्युनिटीकडे. ते विगन कम्युनिटीमध्ये वळल्याच्या नंतर त्यांच्या खाण्यापिण्याच्या ज्या डिमांड्स आहेत त्या सुद्धा चेंज झालेल्या आहेत. तर मॅक्सिमम ते व्हेजिटेबल वरती शिफ्ट झालेले आहेत. आणि दुसरं एक उदाहरण द्यायचं झालं तर आज UAE मध्ये, युनायटेड एमिरेट्समध्ये ते लोक अगोदर उंटाचं मटण खात होते. उंटाचं मटणाचा मनुष्य शरीरावरती काय साईड इफेक्ट होतो या त्यांना एक काही वर्षांच्या रिसर्चमध्ये किंवा काही वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांना कळालं. आणि त्याच्यामुळे जे भारतीय लोक त्या ठिकाणी होते, UAE मध्ये काम करत होते किंवा काय, तर त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी त्यांनी बघितल्या, ऑब्झर्व केल्या की आपल्याला तर नॉनव्हेज खायचं आहे, उंटाच्या ऐवजी आपण दुसरं काय खाऊ शकतो. तर आता मॅक्सिमम जर तुम्ही बघितलं तर भारतातून ज्या कोंबड्या असतील किंवा समजा बकऱ्या असतील ह्या जिवंत स्वरूपातल्या किंवा समजा मृत स्वरूपातल्या फ्रोझन फॉर्म मधलं जे मीठ आहे ते हे मोठ्या प्रमाणावरती आता एक्सपोर्ट वाढलेले UAE सारख्या कंट्रीज मध्ये. आता त्या ठिकाणी तुमचं बकऱ्याचं मटण पोहोचल्याच्या नंतर जे आपले लोक त्या ठिकाणी आहेत त्यांचं कल्चर, तर उदाहरणार्थ हैदराबाद मधला जर एखादा व्यक्ती त्या ठिकाणी असेल तर त्याने हैदराबादी बिर्याणी त्या ठिकाणी त्याची कोणीतरी कॉपी केली, त्याची टेस्ट त्या लोकांना आवडली. तर याचा रिझल्ट जर बघायचा झाला तर असं आहे की त्या ठिकाणी त्यांच्या लाईफस्टाईल चेंज झाली, त्यांची इटिंग हॅबिट चेंज झाली, त्याच्यामुळे त्यांच्या इन्ग्रेडियंट्स चेंज झाले फूड मधले. त्यामध्ये जर रिसेंटली जर तुम्ही बघितलं तर ओनियनचं मोठ्या प्रमाणावरती एक्सपोर्ट आजच्या तारखेला भारतातून चालू आहे.
UAE मध्ये. हो. आज जर समजा तुम्ही बघितलं जगभरामध्ये, तर मोठ्या प्रमाणावरती आज UAE भारताकडनं कांदा आयात करतो. जगाच्या पाठीवरती सध्या कोणाचं काय चाललेलं आहे किंवा आपल्या रिजन मधल्या शेतीमध्ये ते पीक आपण घेऊ शकतो का, हो. त्या क्वालिटीचं, हे शेतकऱ्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. हो. यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर कापूस. हो. मग कापूस तुम्हाला 2 ठिकाणी लागतो. एक सर्जिकल कॉटन लागतो, एक तुम्हाला कॉटन इंडस्ट्री म्हणजे क्लोथिंग इंडस्ट्रीमध्ये पण कापूस लागतो. हो. ठीक आहे. आता मेडिकल कॉटन जो आहे, ज्या प्रत्येक देशामध्ये लोक राहतात, प्रत्येक देशामध्ये हॉस्पिटल्स आहेत, प्रत्येक देशामध्ये ऑपरेशन्स, सर्जरीज वगैरे इंजुरीज होतात आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट करण्यासाठी त्यांना सर्जिकल कॉटन हा लागतोच. हो. आणि भारतामध्ये कॉटनचं मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न घेतलं जातं. तुम्ही कापूस उगवताय, पण कापूस जगामध्ये कुठं यूज केला जातोय आणि तो तुम्ही तिथपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवू शकता, हे शेतकऱ्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. साखर पण आज जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न घेतलं जात आहे. मग याचा अर्थ असा नाहीये की शेतकऱ्यांनी फक्त कापूस आणि ऊसच पिकवावा. एक उदाहरण जर द्यायचं झालं तर आज मेघालयमध्ये अशा काही वनस्पती आहेत की ज्या सेम तुम्हाला कांदा आणि लसणाच्या टेस्ट तुमच्या फूडमध्ये देतात. ते जर मी कांदा आणि लसूण खात नसेल तर मला ती टेस्ट मिळणं गरजेचं आहे. या प्रकारचा अभ्यास करून ते कुठं ना कुठं जो काही डेफिसिट आहे ते ब्रीच करू शकतात. भारतीय शेतकऱ्यांनी आता फक्त शेतकरी न राहता अभ्यासक होणं गरजेचं आहे, स्वतः व्यावसायिक होणं गरजेचं आहे. याचं एक उदाहरण द्यायचं जर झालं तर चायनामध्ये मोठ्या प्रमाणावरती इंडस्ट्रियलायझेशन आहे. ते लोक स्वतः अभ्यास करतात जगामध्ये कुठं काय गरजेचं आहे ते. आज चायनीज कंपन्या किंवा चायनीज जे व्यापारी आहेत ते त्यांच्या देशामध्ये दिवाळीचे कंदील बनवतात. भारतामध्ये आज जर तुम्ही बघितलं तर चायनाची लाइटिंग, दिवाळीचे कंदील वगैरे अनेक प्रॉडक्ट दिवाळीच्या वेळेला तुम्हाला बघायला मिळतील. त्यांनी फक्त स्टडी केला यांचं कल्चर काय, यांची डिमांड काय आणि आपण ते सप्लाय करू शकतो का. सेम तसाच अभ्यास आज भारतीय शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी करणं गरजेचं आहे. नक्कीच. मग आता आयात निर्यातीच्या व्यवसायामध्ये आपण आहात आणि आता इतकी छान माहिती आपण दिलीत. मला एक सांगा की शेतकरी बांधव आपले या आयात निर्यातीच्या क्षेत्रामध्ये उतरू शकतात का? त्यांचा शेतमाल ते आजपर्यंत फक्त लोकल मार्केटलाच विकत आलेले आहेत. मग याच्यापेक्षा बाहेरही ते जाऊ शकतात का? तुमचं काय मत आहे? 100% जाऊ शकतात. ऍक्च्युली काही वर्ष आधीपर्यंत ज्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज होत्या त्या लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या की ऍक्च्युली गव्हर्नमेंटची पॉलिसी काय आहे. तुम्हाला आयात निर्यात संदर्भात जर व्यवसाय करायचा आहे एखाद्या देशामध्ये तर आज इंटरनेटच्या मदतीने तुम्हाला प्रत्येक पॉलिसी गव्हर्नमेंटची कळू शकते. दुसरं जे पेपर वर्क गव्हर्नमेंटने केलेलं आहे ते अगदी सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये 1, 2 ते 3 गोष्टी लागतात आणि त्याचा पण खर्च 1,500 रुपयाच्या वरती गव्हर्नमेंटची फीज नाहीये त्यामध्ये. असं दुसरा जो तुमचा प्रॉडक्ट तुम्ही आज उगवत आहात तुमच्या शेतामध्ये, हा तुमचा अभ्यासाचा प्रश्न आहे की काय तुम्ही उगवताय आणि त्याची जगभरामध्ये डिमांड काय आहे. रॅदर मी तुम्हाला हे सांगेल की तुम्ही आपली जी शेतजमीन आहे त्यामध्ये तुम्ही काहीही उगवू शकता. उदाहरण जर द्यायचं झालं की ज्या ठिकाणी तुमच्याकडे पाण्याची मुबलक व्यवस्था आहे त्या ठिकाणी तुम्ही जास्त पाण्याची पिकं घेऊ शकता. पण ज्या ठिकाणी तुमच्याकडे पाणी नाही आहे त्या ठिकाणी तुम्ही खजुराची पण उत्पन्न घेऊ शकता. खजूर एक उदाहरण मी दिलं तुम्हाला. या प्रकारचे अनेक वनस्पती आहेत ज्याचं डिमांड भरपूर आहे. म्हणजे इव्हन तुम्हाला जर सांगायचं झालं बाबडीच्या ज्या बिया आहेत त्याच्या पण आयुर्वेदिक कंटेंट त्याच्यामध्ये भरपूर आहे, ज्याच्या उपयोगाने जगभरामध्ये त्याची डिमांड मोठी आहे. तर हे तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे. आज काय ना की जगभरामध्ये एक मोठा ट्रेंड चालू झालेला आहे आयुर्वेद आणि योग. जगाला त्याचं महत्व कळालेलं आहे जे भारतीयांना खूप आधी कळालेलं होतं. त्यामुळे काय ना की अनेक मॉल्स मध्ये जर तुम्ही बघितलं ऑनलाईन असू द्या किंवा काय, आज मुंबईमध्ये जर तुम्ही गेलात तर अनेक प्रकारचे आयुर्वेदिक हर्ब्स तुम्हाला बघायला मिळतात. इव्हन समजा कडुनिंबाची काडी पण त्या ठिकाणी मिळते जे आपण दातून म्हणून वापरत होतो आधी. जर भारतामध्ये ते विकलं जातं तुम्ही परदेशी जाण्याची गरज नाहीये परदेशी मार्केटमध्ये काय विकलं जातं हे बघण्यासाठी. आज तुमच्या हातामध्ये इंटरनेट आहे, तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून बघू शकतात की फॉरेन कंट्रीजच्या मॉलमध्ये काय काय वस्तू विकल्या जातात आणि काय रेटने विकल्या जातात. तर वर्षाकाठी कमीत कमी 1 लाखाचं उत्पन्न फक्त 1 कडुनिंबाचं झाड तुम्हाला देऊ शकतं. नक्कीच. हे तर खूप छान मार्ग आपल्या शेतकरी बांधवांना आपण सांगितलं. आता नैसर्गिक आपत्तीचा जर आपण विषय घेतला तर कधी ओला दुष्काळ येतो, कधी कोरडा दुष्काळ येतो, त्यांचं उत्पादनच नाही राहिलं. अशा वेळेला त्यांना तुम्ही दुसरा काही मार्ग सांगू शकतात का? शेती जर बघायला गेलं ना
तर शेती आज ज्या पद्धतीची केली जात आहे, जर तुम्ही आजच्या 30 वर्ष अगोदर गेलात, म्हणजे आज जी पिढी शेती करत आहे त्याच्या आधीची पिढी जर बघितली तर फक्त शेती ती लोक करत नव्हते. शेतीसोबत ती लोक जोडधंदा सुद्धा करायचे, पशुपालन वगैरे. आज काय ना की नैसर्गिक आपत्ती तुमच्या किंवा माझ्या हातातली नाही आहे. शेतकऱ्यांना आज एक टेक्निकली शेती करणं गरजेचं आहे. हे बघा कसं आहे ना की शेती करणं म्हणजेच नुसतं एक पीक घेऊन ते विकणं हे नाही, एवढाच एक व्यवसाय न पकडता आज आपण एक बघायला पाहिजे मार्केटमध्ये की फक्त एखाद्या झाडाची फुलंच नाही विकली जात. एक झाड असेल तर एखाद्या झाडाची फुलं विकली जातात, एखाद्या झाडाची फळं विकली जातात, काही झाडांची साल विकली जाते, तर काही झाडांचं पाने विकली जातात. बरोबर. म्हणजे आयुर्वेदिक असू दे किंवा वेगवेगळ्या माध्यमातून असू दे. ठीक आहे. तर हा अभ्यास शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता उदाहरणार्थ जर तुम्ही संत्रीची बाग लावली तर तुमचे फळं विकली जाणार, पण फक्त तुम्ही संत्रीची बाग नका लावू, त्यासोबत तुम्ही एक थोड्या पोर्शनमध्ये अशी काही झाडं लावा की ज्याची तुम्ही फुलं पण विकली जाऊ शकतात. म्हणजे संत्रीच्या जर तुमचं सॅच्युरेशन झालं मार्केट तर तुम्ही त्यामध्ये फुलं पण विकू शकतात. जर तुम्ही काही आयुर्वेदिक झाडं लावली की ज्यांची पानांना डिमांड आहे मार्केटमध्ये, जसं आपण तमालपत्र वगैरे इतर जे काही झाडं आहेत जे लोकल तुमच्या शेतामध्ये उगवू शकतात, ते जर तुम्ही बघितले तर ती पानं विकून तुम्ही ऍटलिस्ट सस्टेन होऊ शकतात त्या वर्षभरामध्ये. काही आयुर्वेदिक झाडं आहेत, जसं मी तुम्हाला कडुनिंबाचं उदाहरण दिलं, अर्जुन साल आहे, दालचिनी आहे ज्याचा आपण साल वापरतो. किंवा हा अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे की अशा कुठले झाड आहेत की ज्यांचा सालचा आयुर्वेदामध्ये किंवा जगभरामध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट बनवण्यासाठी उपयोग केला जातो. ती झाडं जर तुम्ही तुमच्या शेताच्या बांधावरती लावली तर त्याच्याने नेचर पण संतुलित राहणार आणि कुठं ना कुठं जर समजा नैसर्गिक आपत्ती जरी आली तरी तुम्हाला एक साईड बाय म्हणजे एक स्टँड बाय सोर्स राहणार इन्कमचा, की ठीक आहे माझं मेन मूळ पीक जे होतं ते गेलं, याची नुकसान भरपाई गव्हर्नमेंटकडनं मिळेल न मिळेल किंवा जितकी मिळेल जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, पण आज माझी फॅमिली सस्टेन होण्यासाठी मी एक रिझर्व्ह सोर्स ठेवलेला आहे आणि तो सिक्युअर आहे. असं आहे. त्या पद्धतीनं आपण जाऊ शकतो पुढे. हो, नक्कीच. बरं, हे सगळं ठीक आहे, पण आता मला एक सांगा की नुकत्याच आपल्या केळी पिकाचं खूप नुकसान झालेलं आहे, हे आता रिसेंटली आपल्याला बातम्यांमधून समजलं किंवा आपण बघितलंय, तर ह्याच्याबद्दल आपण काय सांगाल? कसं मॅडम की आज आपण म्हणजे शहरवासी असू द्या किंवा स्वतः शेतकरी ज्या वेळेला केळी लावतो तर तो केळी फक्त म्हणजे एखादी जात जर त्याने लावली, आता उदाहरणार्थ आम्ही एक्सपोर्ट करतो त्यामुळे आम्हाला G9 माहीत आहे, एखाद्या शेतकऱ्याने जर G9 लावली तर तो फक्त हे बघतो की या वर्षी मला माझ्या केळीला किती उत्पन्न येणार माझ्या शेतातून आणि काय रेट मिळणार. ठीक आहे. तो सेफर साईड जी मी बोललो बिझनेसची दुसरी साईड जी आपण आपत्कालीन परिस्थितीमध्ये कन्सिडर करणं गरजेचं आहे की जर समजा माझं पूर्ण शेतच झोपलं, पूर्ण केळी माझी वाया गेली तर मला सेकंडरी सोर्स काय, याचा विचार कुठलाही शेतकरी करत नाही. याचा विचार आपले पूर्वज करत होते, त्यामुळे ते जोडधंदा ठेवत होते त्यासोबत. आज आपण नाही करत तर ते कुठं ना कुठं ती भरपाई करणं गरजेचं आहे. याचं एक जर तुम्ही केळीचं उदाहरण पकडलेलं आहे तर केळीचं जर तुम्ही पकडलं आज जगामध्ये किंवा भारतामध्ये तर केळीचं फक्त फळच नाही विकलं जात, तर केळीचा जो खांब आहे तर त्याचा पण उपयोग केला जातो इंडस्ट्रियलायझेशनमध्ये, कमर्शियल यूजमध्ये. त्याच्यानंतर जे केळीचं कंबळ आहे, केळीचं जर कंबळ तुम्ही आज आपल्याकडचे अनेक शेतकरी आहेत ज्यांचे स्वतः फॅमिली मेंबर्स किंवा रिलेटिव्ह त्यांचे मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये राहतात, आज जे कंबळ आपण फेकून देतो आपल्या गाई गुरांना टाकतो, तेच कंबळ एक कंबळ मुंबई आणि पुण्यासारख्या मार्केटमध्ये 40 रुपयाला एक विकलं जातं. ठीक आहे. तर याचा आजपर्यंत किती शेतकऱ्यांनी अभ्यास केला किंवा जे केळीचं कंबळ आहे त्याच्यामध्ये जे काही कोंब निघतो त्याच्यामध्ये हाय प्रोटीन कंटेंट आहेत, तर या कोंबचं केमिकल टेस्टिंग करून फूड टेस्टिंग करून यामध्ये किती प्रोटीन कंटेंट आहे, याच्या शरीरासाठी फायदे काय, याचा टेस्टिंग रिपोर्ट किती शेतकऱ्यांनी काढला, मला नाही वाटत कोणी काढला असेल. तर काय ना की या अभ्यासक प्रवृत्तीने जेव्हा तुम्ही पुढे जाणार की एखादं झाड मी लावत आहे तर त्याच्या मुळापासून तर त्याच्या शेंड्यापर्यंत जेवढे पार्ट आहेत त्याची एक लिस्ट बनवायची, मुळापासून शेंड्यापर्यंत, आणि त्याच्यामध्ये कुणाचा काय उपयोग होऊ शकतो याचा आपल्या फावल्या वेळामध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. जे इंटरनेट तुमच्या हातामध्ये आहे त्याचा गैरवापर करण्यापेक्षा या पद्धतीने जर सदुपयोग केला तर नक्कीच तुम्हाला आर्थिक भरभराट लवकरात लवकर
तुम्ही एक्सपिरियन्स करू शकतात. नक्कीच आपण केळीच्या बाबतीत आता सांगितलं, तर अजून कुठल्या फळांच्या बाबतीत आपण ही गोष्ट सांगू शकता का? हो, जर उदाहरण बघायचं झालं आणखी तर आजच्या 20-25 वर्ष आधी जो आज हापूस आपण आपल्या जिल्ह्यामध्ये बघतो, हां. तो हापूस आपल्या जिल्ह्यामध्ये येत नव्हता आधी त्या क्वांटिटीमध्ये. हो. है ना? अगोदर जर तुम्ही कोकण बघितलात ना, तर कोकणाच्या रस्त्यांवरती सडा पडलेला असायचा हापूस आंब्यांचा, वाया जायचे. हो. तर हापूस आंबा काय आहे हे कोकणी शेतकऱ्यांनी ओळखलं, कोकणमधल्या स्थानिक लोकांनी ओळखलं आणि ती जी हापूस आंब्याची जी चव आहे ती त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवली. यामध्ये जे कोकणमध्ये राहत होते त्या स्थानिक लोकांचा आणि वेगवेगळ्या रिजनमध्ये राहणाऱ्या कोकणी लोकांचा, दोघांचा त्याच्यामध्ये हातभार लागला. हां. जे शहरामध्ये राहणारे कोकणी लोक आहेत त्यांनी खेड्यातून आणून जो हापूस आहे तो शहरापर्यंत दाखवला की या प्रकारचा पण आंबा आहे. म्हणजे गरज निर्माण केली त्यांनी. बरोबर. लोकांकडे काय ना की लोकांना आज मेहनत भरपूर करतात, पैसा भरपूर कमवतात, 2 वेळेचं जेवण व्यवस्थित मिळणं हे प्रत्येकाचं एक्सपेक्टेशन आहे आणि प्रत्येक जण हेच एक्सपेक्ट करतो की मी आज हा पदार्थ खाल्ला, यापेक्षा आणखी टेस्टी कुठे मिळेल का. हां. तर त्यामुळे जर मी आंबा खात असताना जर मी एखाद्या ब्रीडचा आंबा खाल्ला तर मी नक्कीच विचार करणार की यापेक्षा आणखी चांगलं मार्केटमध्ये काही आहे का. मग त्यामध्ये त्या लोकांनी दाखवलं की हो, यापेक्षा चांगला तुमचा हापूस आंबा आहे. हापूसमध्ये पण आणखी देवगडच्या लोकांनी आणखी एफर्ट्स घेऊन लोकांना दाखवलं की देवगडचा हापूस आणखी चांगला आहे. तर आज काय ना की तो ट्रेंड त्यांनी निर्माण केला. तो ट्रेंड निर्माण करण्यासाठी शहरी लोकांना, म्हणजे उदाहरणार्थ जे केळी तुम्ही उत्पन्न करतात तर केळी उत्पादकांना आणि शहरातले जे स्थानिक त्या जिल्ह्यातली लोक आहेत, दोघांना एफर्ट्स घेणं गरजेचे आहे. आणि त्याच्यातून म्हणजे एक सर्वांगीण विकास जे आपण बोलतो, शहरातल्या लोकांना प्युअर गोष्ट खायला मिळेल, चांगली गोष्ट खायला मिळेल आणि गावच्या शेतकऱ्यांना जे ते स्थानिक उत्पन्न घेत आहेत त्याचा एक योग्य भाव त्यातून मिळेल. हां. बरं, मला आता एक सांगा की हा जो आपला लहरी निसर्ग आहे, तर या निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी आपले पूर्वज काही प्रॅक्टिकल करत होते का? तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती आहे का? किंवा मग काही उपाययोजना तशा आहेत का? काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या ज्या आपल्या इकडे नाही बघायला मिळाल्या, पण अमेरिकन आणि युरोपियन काही कंट्रीज आहेत ज्या ठिकाणी ती लोक त्यांची पेरणी करण्याच्या अगोदर, त्यांची कापणी करण्याच्या अगोदर ती लोक काही हर्ब्स यूज करतात, बर्न करतात आणि ते हवनाच्या स्वरूपात करतात. समजा जी लोक हवन नाही करत ती लोक त्याच्यामध्ये एखादं भांडं घेऊन त्यामध्ये ते हर्ब्स पेटवतात आणि त्याच्यावरती तूप टाकतात. नंतर जास्त डीपमध्ये गेल्यानंतर हे कळालं की हे जे नॉलेज आहे हे ऍक्च्युली इंडियाकडनं त्यांना गेलेलं नॉलेज आहे. जर तुम्ही बघितलं तर भारतामध्ये 6 ऋतू आहेत आणि जुने जे रिच्युअल्स तुम्ही बघितले तर पेरणीच्या अगोदर, पेरणीनंतर, त्याच्यानंतर कापणी करताना वेगवेगळ्या प्रकारचे हवन केले जायचे आजच्या काही वर्ष आधीपर्यंत, शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत. तर त्याचं कारण असं, एक सायंटिफिकली जर आपण त्याच्यामध्ये रिसर्च करायला गेलो तर त्याचं कारण असं आहे की हे जे वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती तुम्ही एकत्र करून बर्न करतात आणि त्याच्यामधून जे फ्युम्स क्रिएट होतात तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक घटक द्रव्य निसर्गामध्ये मिसळतात आणि निसर्ग त्या पद्धतीने बॅलन्स करतात, त्या ऋतूमध्ये आवश्यक असेल त्या पद्धतीने. म्हणजे त्यावेळेला जर समजा एखाद्या कीटकांचं संक्रमण होणार असेल तर ते त्यावेळेला नाही होणार. आपल्याकडे नॉलेज भरपूर आहे ज्याचा उपयोग आज जग करतंय. तर ते सायंटिफिक नव्हतं हे आपण पहिलेच मनामध्ये पकडतो, अंधश्रद्धा म्हणून त्याला सोडून दिलं जातं. बरोबर. म्हणजे 99% जर आपण जर पकडलं की ते अंधश्रद्धा होतं, 99%, 1% ते रिअल होतं, म्हणून तुम्ही त्याच्यावरती अभ्यास करा. हां, म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर आपल्याला ही गोष्ट पटते की ती अंधश्रद्धा नव्हती. बिलकुल. जर आज आपण गांडूळ शेती करतो, आपले जे पूर्वज होते ते पण गांडुळांची शेतीच करायचे त्यावेळेला. नंतर मध्यंतरी काही ट्रेंड आला ज्याच्यामध्ये प्रॅक्टिसेस बदलल्या, फर्टिलायझरचा यूज वाढला आणि अनेक पेस्टिसाइड्स आले, त्याच्यामध्ये गांडूळ नाहीसे झालेत शेतीतून. आणि हे जे टेक्निकली शेती करत होते त्यांना कळालं, पुन्हा त्यांनी ते डेव्हलप केलं तंत्रज्ञान आणि पुन्हा ते गांडूळ शेतामध्ये आणलेत, नवीन तंत्रज्ञान, शेणखत पुन्हा आणलं. तर काय ना की आज त्याची डिमांड वाढते. म्हणजे जे अगोदर आपण करत होतो मधल्या काही काळामध्ये आपण त्याला डिनाय केलं की हे अंधश्रद्धा आहे किंवा याच्यापेक्षा हे चांगलं आहे, किंवा काही लोकांनी एक मार्केट स्ट्रॅटेजी यूज करून की अरे शेण युजलेस आहे, शेण तुमच्या शेतामध्ये उपयोगी नाही आहे, तुमच्या शेतामध्ये या प्रकारचं फर्टिलायझर जास्त उपयोगी होऊ शकतं. तर ते त्यांनी आपल्या डोक्यावरती बिंबवलं. नंतर ज्या वेळेला आपण यूज केलं त्याच्यानंतर आपल्याला कळालं की अरे
अगोदर शेतीमध्ये म्हणजे शेणामध्येच आपण जास्त उत्पन्न घेत होतो, हा. ही फॅक्ट होती. तर त्या पद्धतीने पुन्हा आपले पूर्वज जे करत होते त्या प्रॅक्टिसेस एकदा तुम्ही करून बघा, की जेणेकरून हे ज्या आपत्ती आहेत त्या ऍटलिस्ट आपण कुठं ना कुठं त्याला एक अडकाठी लावू शकतो. हा, नक्कीच. आता आपण बघतोय की बरेचसे आपले शेतकरी बांधव जे आहेत यांचं शेतीकडं ते दुर्लक्ष करून एकतर कुठला तरी व्यवसाय करणं किंवा नोकरी करणं हे पसंत करतात. कारण त्यांच्याकडं जी शेती आहे ती कमी शेती आहे, म्हणजे आपण त्यांना अल्पभूधारक शेतकरी म्हणूयात. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांची उपजीविका ते पूर्ण होऊ शकत नाही आहे, ते भागवू शकत नाही आहेत. तर अशा शेतकरी बांधवांसाठी आपण काही सांगू शकता का? नक्कीच. कसं आहे ना, की आपण ट्रेडिशनल विचार करणं अगोदर बदलवणं गरजेचं आहे. हां. चाणक्य नीती जर तुम्ही वाचली तर चाणक्य नीतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्याकडे काय नाही त्यापेक्षा तुमच्याकडे काय आहे त्याच्यावरती जर तुम्ही फोकस केला तर तुम्ही जग जिंकू शकता. नक्कीच. आणि त्याच एका प्रिन्सिपलवरती चंद्रगुप्त जे होते ते चक्रवर्ती झाले होते. ठीक आहे. तर आपल्याकडे काहीच नाही अशातला प्रकार नाहीये. अल्पभूधारकाकडे अल्प का होईना शेती आहे. ठीक आहे. तर काय ना की तुम्ही त्या शेतीमधून तुम्हाला रेग्युलरली काय लागतं, गहू तांदूळ किंवा घर म्हणजे जे ट्रेडिशनल जे तुम्ही पीक त्यामध्ये घेतात ते घेणं आणि त्याच्यानंतर ते विकणं आणि त्याच्यानंतर ते विकल्यानंतर जो पैसा घरामध्ये येतो तो सस्टेनेबिलिटीसाठी पूर्ण नसतो. ठीक आहे. तर त्याचं रिव्हर्स कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर शेतकऱ्यांनी अगोदर काय करावं की आपलं एक बजेट फिक्स करावं. ज्या वेळेला एखादा बिझनेस पर्सन ज्या वेळेला एखादा प्रोजेक्ट घेतो तर त्यावेळेला प्रोजेक्ट घेण्याच्या आधी आम्ही पूर्ण स्टडी करतो की या प्रोजेक्टची कॉस्ट किती. एखाद्या म्हणजे क्रुशियल सिच्युएशन मध्ये जर 100 रुपये प्रोजेक्टची कॉस्ट असेल तर क्रुशियल सिच्युएशन मध्ये ती कितीपर्यंत एक्सटेंड होऊ शकते, 110 120 पर्यंत. ठीक आहे. तर अगोदर बजेट फिक्स करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी की त्यांना वर्षभरासाठी त्यांच्या घरामध्ये त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी किती खर्च लागतो. मग त्यांचं खाणं पिणं, त्यांचं राहणं, त्यांचे कपडे लत्ते, मुलांचे शिक्षण, त्यांचं काही मेडिकल असेल खर्च, ते हे सगळं पकडून उदाहरणार्थ जर तुम्हाला 5 लाख रुपये लागतात, एक एक्झाम्पल, तर तुमच्या शेतीमधून 5 लाख रुपये आता जे तुम्ही एक्झिस्टिंग पीक घेणार आहात जे तुमच्या डोक्यात आहे, समजा खरीप असू दे किंवा रब्बी असू दे, तुम्ही कुठलं पीक घेणार आहात मग ते 5 लाख रुपये तुम्हाला त्या पिकामधून मिळू शकतात का. याच्यामध्ये तुम्हाला जे तुमच्या नैसर्गिक आपत्ती वगैरे सगळं कन्सिडर करून तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही आता फक्त शेतकरी म्हणजे शेतकरी न राहता तुम्हाला एक अभ्यासक शेतकरी होणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या बिझनेसवाल्या व्यक्तीप्रमाणे तसा तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे की माझं वर्षाचं बजेट इतकं आहे, मी माझ्या शेतामध्ये ही 2 पिकं किंवा ही 4 पिकं घेणार आहे, तर त्याच्यातून माझं सस्टेनेबिलिटी होऊ शकतं का, माझा खर्च निघू शकतो का. जर तो नसेल निघणार तर मग त्यांनी पुढे अभ्यास चालू करायचा आहे. पिकाची जर जगामध्ये कुठे डिमांड असेल तर ते पीक मी माझ्या शेतीमध्ये घेऊ शकतो का, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ कांद्याची डिमांड जगभरामध्ये आहे, इतर पण अनेक गोष्टी आहेत ज्याची डिमांड आहे, किंवा असं नाही की जगभरामध्ये, आपल्या लोकल मार्केटमध्ये पण इव्हन. ठीक आहे. तर ती जी डिमांड आहे ती तुम्ही पूर्ण करू शकतात का तुमच्या शेतीमधून, कारण मेहनतीला शेतकरी कुठं मागे नाही पडत, 100%. तर ते बजेट फिक्स करून तुमच्या शेतीमधून ते पीक बदलवणं किंवा कुठलं पीक घेणं हे अभ्यास करूनच त्यांनी करणं गरजेचं आहे. आणि उत्पन्न वाढावं म्हणून फर्टिलायझर्स यूज करणं, म्हणजे जास्तीचे फर्टिलायझर यूज करणं, जास्तीचे पेस्टिसाइड्स यूज करणं, हा जो जुना ट्रेंड होता, म्हणजे मी कापूसच लावणार आणि कापूस जास्त येण्यासाठी मी जास्त फर्टिलायझर आणि जास्त पेस्टिसाइड यूज करणार, ही जुनी मेंटॅलिटी बाजूला ठेवून एक नव्या अभ्यासक दृष्टिकोनातून जर तुम्ही पुढे गेलात तर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल. यामध्ये आणखी जर सांगायचं झालं तर आयुर्वेदामध्ये कुठल्या प्रकारचे हर्ब्स वापरले जातात. आज समजा सफेद मुसळी झाली, सफेद मुसळीची मार्केटमध्ये डिमांड जास्त आहे, इंटरनॅशनल मार्केटमध्ये पण जास्त आहे. तर सफेद मुसळी तुम्ही तुमच्या शेतात उगवू शकतात का, उगवू शकतात. मार्केटमध्ये डिमांड जास्त आहे म्हणून लगेच पुढे नाही जायचं, पूर्ण अभ्यास करा. जर त्याच्या अनुषंगाने जर एखादा काही कोर्स असेल गव्हर्नमेंटचा तो तुम्ही क्लिअर करा, तो तुम्ही करा. त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही उतराल मार्केटमध्ये किंवा तुम्ही जे काही करणार तुमच्या शेतीमध्ये प्रयोग ते 100% यशस्वी होणार. नक्कीच. भारतामध्ये शेती हा एक मोठा व्यवसाय आहे, मॅक्सिमम लोक शेती करतात. जे मोठे शेतकरी आहेत त्यांच्या व्यापामुळे त्यांना अनेक
ज्या गोष्टी आहेत ते करणं कठीण जातं. जसं मी सांगितलं की जर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये एखादं पीक घ्यायचं आहे, तर पीक घेण्याच्या अगोदर तुम्हाला सॉइल टेस्टिंग करणं, इतर गोष्टी करणं तर गरजेचं आहे की माझ्या शेतामध्ये होईल का. हो. तर तुम्ही जे शेतकऱ्यांचे मुलं आहेत किंवा जे शेतकरी आहेत त्यांनी त्या सर्व्हिसेस पण चालू करू शकतात. की जर मी चला माझ्या शेतामध्ये उदाहरणार्थ माझं 2 एकरचं शेत आहे, यामध्ये मी जास्त एक्सपेरिमेंट्स नाही करू शकत किंवा मी एखादं पीक लावलेलं आहे आणि ज्यामध्ये मला वेळ मिळतोय पुरेसा, तर त्या वेळामध्ये तुम्हाला अल्टिमेटली काय की तुम्हाला जर 5 लाख रुपयाचं उदाहरण आपण घेतलेलं आहे, 5 लाख रुपये तुम्हाला वर्षाकाठी हवेत. मग 5 लाख रुपये तुम्हाला याच्यामधून मिळू दे किंवा इतर आणखी सर्व्हिसेस देऊन मिळू देत. जे मोठे शेतकरी आहेत त्यांना पकडून तुम्ही एक सर्व्हिसेस सेक्टरमध्ये पण एंट्री करू शकतात, जी सर्व्हिस शेतकऱ्यांना आजच्या तारखेला गरजेची आहे. बरं, आता आपण अल्पभूधारक शेतकरी बांधवांसाठी सांगितलं, एखादं उदाहरण आपण एखाद्या पिकाचं देऊ शकता का, की ते कुठलं पीक घेऊ शकतील? आता जर तुम्ही बघायला गेलात तर शेवग्याच्या शेंगा आपण आधीपासून खातो, पण शेवग्याचा जो उपयोग आहे तो आपल्याला जसा माहीत होता आज जगाला माहीत झालेला आहे. जसं मी बोललो की आज अमेरिकन आणि युरोपियन कंट्रीजमध्ये अनेक लोक व्हेजिटेरियन झाले, तर त्यांनी शेवग्याची पानं, त्याची शेवग्याच्या काड्या याच्यापासून बनवलेले जे पदार्थ आहेत ते मोठ्या प्रमाणावरती त्यांनी कन्झम्पशन चालू केलेलं आहे. तर त्या सेक्टरमध्ये तुम्ही एंट्री करू शकता. तुम्हाला या पद्धतीने म्हणजे अभ्यास करून पुढे जर गेलात तर 100% तुम्हाला त्याच्यामध्ये जरी अल्पभूधारक जरी असाल तर छोट्या जमिनीमध्ये जास्त उत्पन्न तुम्ही नक्कीच घेऊ शकतात. नक्कीच. बरं नरेशजी, आता आपण ही जी निर्यातीबद्दलची कल्पना आपल्या शेतकरी बांधवांना सांगितलीत, खूपच अभ्यासपूर्ण माहिती आपण या ठिकाणी सांगितलीत. जर कुठल्या आपल्या शेतकरी बांधवाला एखाद्या निर्यातीबद्दल काही माहिती हवी असेल आणि तुम्हाला संपर्क करायचा असेल तर आपला नंबर आपण या ठिकाणी देऊ शकता का? हो नक्कीच. माझा नंबर आहे 9702413182. धन्यवाद. शेतकरी हा आता केवळ उत्पादक नाही तर जागतिक बाजारपेठेला दिशा देणारा एक उद्योजक ठरू शकतो. हे आजच्या संवादातून आपण सांगितलं आणि शेतकरी बांधवांनो, हे आजच्या संवादातून आपल्याला सुद्धा स्पष्टपणे जाणवलंय. योग्य नियोजन, मार्केटची माहिती आणि निर्यात प्रक्रियेचं भान जर असलं तर आपल्या शेतीमालाला सुद्धा जागतिक स्तरावरती ओळख मिळवता येते. आजच्या या मार्गदर्शनामधून अनेक नवोदित शेतकरी आणि उद्योजक प्रेरणा घेतील अशी खात्री आहे. पुन्हा भेटूच एका नव्या विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा शेत शिवार, जागरूक रहा आणि शेतीसह समृद्धीची वाट चालत रहा. नरेशजी, आपण इथं आलात, आकाशवाणीच्या परिवाराच्या वतीनं आणि समस्त श्रोतावर्गाच्या वतीनं आपलं मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. आताच आपण मूळचे तरसोद इथले नरेश काळे यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.